नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत MPSCबद्दल आलेली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे चला आपण सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट अशी आहे, MPSC परीक्षेत मोठा बदल। महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा ऑनलाईन घेणारा। महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे म्हणजे MPSC महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2026ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। या प्रक्रियेद्वारे विविध विभागातील एकूण 2619 पदांची भरती केली जाणार आहे। विशेष म्हणजे आयोगाने यावर्षी परीक्षेत मोठा बदल केला असून ही पूर्वपरीक्षा संगणक आधारित म्हणजे ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे। या भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांना 27 जून ते 13 जुलै 2016 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्यासाठी 17 जुलैपर्यंत तर चलनाद्वारे फी भरण्यासाठी 20 जुलै ही अंतिम मुदत असेल। पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर केला जाईल असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे। विद्यार्थ्यांचा विरोध, निर्णय रद्द न केल्यास आंदोलन। शासनाने सर्व पदे MPSCकडे वर्ग केली, त्याचे आम्ही स्वागत केले होते, परंतु आता पुन्हा त्याच परीक्षा ऑनलाईन घेण्याचा आणि घेतलेला निर्णय लाखो विद्यार्थ्यांशी द्रोह करणार आहे। जिथे खाजगी कंपन्या आणि ऑनलाईन पद्धत आली तेथे पेपरफुटी, गैरव्यवहार आणि तांत्रिक फेरफार झाले हा इतिहास असून यामुळे MPSCच्या स्वायत्ततेवर कायमचा डाग लागेल। कोणतीही मागणी नसताना हा ऑनलाईनचा अट्टाहास का केला जात आहे? शासनाने विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळू नये हा ऑनलाईन परीक्षेचा निर्णय तत्काळ रद्द करून आगामी सर्व भरती परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घ्याव्यात, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी नितीन आढाळे यांनी दिला आहे। तर अशी आहे पदसंख्या। एकूण पदांची संख्या आहे 2619, लिपिक टंक लेखक 1864 जागा, कर सहाय्यक 282 जागा, उद्योजक निरीक्षक 9 जागा, तांत्रिक सहाय्यकासाठी 3 जागा, सहाय्यक मोटर वाहनासाठी निरीक्षक गट क 461 जागा। तर ही होती MPSCबद्दल आलेली एक नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।